आणि आता एक नजर या क्षणाच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाचा निर्णय भाजपशी चर्चा केल्याशिवाय झाला असता का? शरद पवारांच्या विलिनीकरणाचा दावा मुख्यमंत्र्यांनी खोडून काढला, तर दादांची शपथ घेऊन सांगतो चर्चा सुरू होती, शशिकांत शिंदेंचं वक्तव्य. घाईघाईत शपथविधीचा निर्णय, सुनेत्रा पवारांचा त्याच उत्तर देतील. उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथेबाबत मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण, तर सुनेत्रा पवारांनाच राष्ट्रीय अध्यक्ष करण्यासाठी राष्ट्रवादी नेत्यांची अनुकूलता. अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत राष्ट्रवादी नेत्यांकडून शंका उपस्थित. 6 जणांचा मृत्यू झाला, मग 5 मृतदेह हाती कसे? अमोल मिटकरींचा सवाल. मोदी अमित शहांना भेटणार असल्याची माहिती. मुंबई महापालिकेसाठी महायुती करणार 2 गटात नोंदणी. भाजपचा स्वतंत्र गट असणार, तर शिवसेना राष्ट्रवादी मिळून एका गटाची नोंदणी करणार. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून 9व्यांदा अर्थसंकल्प सादर. इन्कम टॅक्सच्या स्लॅबमध्ये कोणतेही बदल नाहीत, तर 1 एप्रिलपासून देशामध्ये नवा आयकर कायदा, तर अपघात विमा करमुक्त करण्याची घोषणा. मुंबई पुणे, पुणे हैदराबादसह देशात नवे 7 हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर बनवणार. अर्थमंत्र्यांची घोषणा. शुगर कॅन्सरची औषधं स्वस्त, तर मद्य आणि सिगरेट महागली. आंतरराष्ट्रीय तणावामुळे सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण. सोनं प्रतितोळा 1,55,000, तर चांदी प्रति किलो 2,70,000वर. सर्वसामान्यांमध्ये उत्साह, तर गुंतवणूकदारांची निराशा. आणि आता सुरुवात करूया आजच्या